नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सर्वात शुभ मानली जाणारी, सर्व इच्छा पूर्ण करणारे अंगारकी चतुर्थी व्रतकथा, महत्त्व व विधी. चला तर मग पाहूया. अंगारकी चतुर्थी हा हिंदूंसाठी विशेष उपवासाचा दिवस आहे, जो संकष्टी चतुर्थीला मंगळवारी येतो. हे व्रत भगवान गणेशाला समर्पित असून अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते. साधारणपणे हा उपवास हिंदू कॅलेंडरच्या प्रत्येक चंद्र महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या काला पंधरवडा चौथ्या दिवशी पाळला जातो. अंगारकी चतुर्थी ही सर्व संकष्टी गणेश चतुर्थीपैकी सर्वात शुभ मानली जाते. मराठी संस्कृतीच्या अनुयायांसाठी या दिवसाला विशेष महत्त्व आहे आणि हा सण भारताच्या पश्चिम भागात, विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. महाराष्ट्रात या दिवशी गणेशाच्या मंदिरांमध्ये विशेष व्यवस्था केली जाते. अंगारकी म्हणजे जळलेल्या कोळशासारखा लाल. या दिवशी गणेशाची पूजा आणि उपवास केल्याने त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी हिंदू भाविकांची श्रद्धा आहे. या दिवशी श्री गणेशाने मंगलाचा आशीर्वाद दिला. त्यामुळे अंगारकी चतुर्थीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीला भगवान गणेश आणि मंगल या दोन्हींचे आशीर्वाद प्राप्त होतात, ज्यामुळे व्यक्ती समस्यांपासून मुक्त आणि समाधानी आणि शांत जीवन जगते. अंगारकी चतुर्थीचे महत्त्व गणेश पुराण आणि स्मृती कौस्तुभ यांसारख्या धार्मिक ग्रंथांमध्ये अंगारकी चतुर्थीचे महत्त्व आणि विधी सांगितले आहेत. या दिवशी भक्त गणेशाची पूजा करतात आणि आनंदी आणि समृद्धी जीवनासाठी आशीर्वाद घेतात. भगवान गणेशाला बुद्धीचा सर्वोच्च स्वामी आणि सर्व अडथळे दूर करणारा मानले जाते. अंगारकी चतुर्थीला व्रत ठेवल्याने वर्षभर संकष्टी गणेश चतुर्थीप्रमाणेच लाभ होतो. अंगारकी चतुर्थीचे विधी. अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी भाविक सकाळपासून संध्याकाळपर्यंत कडक उपवास करतात. रात्री चंद्र पाहून गणेशाची पूजा करून उपवास सोडतात. अंगारकी चतुर्थीचे नाव संस्कृतमधील अंगारका वरून आले आहे, ज्याचा अर्थ जळत्या कोळशाच्या अंगासारखा लाल आहे. या शुभ दिनी प्रार्थना केल्याने त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील, अशी भाविकांची श्रद्धा आहे. संकष्टी चतुर्थीचे व्रत सामान्यतः अंगारिका संकष्टी चतुर्थी या दिवशी सुरू केले जाते. अंगारिका संकष्टी म्हणजे संकटसमयी मुक्ती. त्यामुळे हे व्रत पाळल्याने त्रास कमी होतो, असे मानले जाते. भगवान गणेशाला सर्व अडथळे दूर करणारा आणि बुद्धीचा सर्वोच्च स्वामी मानले जाते. चंद्रदर्शनापूर्वी गणेशाचा आशीर्वाद घेण्यासाठी गणपती अथर्व शीर्षचा पाठ केला जातो. अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी भक्त पूर्ण भक्ती आणि समर्पणाने भगवान गणेशाची पूजा करतात आणि त्यांच्या कृपेने त्यांच्या जीवनातील अडथळे दूर करण्याची प्रार्थना करतात. अंगारकी चतुर्थी मागील पौराणिक कथा. गणेश पुराणातील उपासना विभागात अंगारकी चतुर्थीचा उल्लेख आहे. पौराणिक कथेनुसार पृथ्वी देवीने भारद्वाज ऋषीचा मुलगा मंगलाची 7 वर्ष काळजी घेतली आणि नंतर त्याला त्यांच्या वडिलांच्या स्वाधीन केले. मंगलाने आपल्या वडिलांकडून वेद आणि पुराणाचे ज्ञान घेतले. त्यांची श्री गणेशावर अपार भक्ती होती आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांना तपश्चर्या करायची होती. भारद्वाज ऋषींनी त्यांना गणपती मंत्र शिकवला आणि गणेशाचे ध्यान करण्यासाठी पाठवले. मंगलाने गणेशाच्या भक्तीत तल्लीन होऊन वर्षानुवर्ष तपश्चर्या केली. माघ कृष्ण चतुर्थीच्या दिवशी जानेवारीच्या मध्य ते फेब्रुवारीच्या मध्यापर्यंतचा चौथा दिवस भगवान गणेशाने प्रसन्न होऊन मंगलाला त्यांच्या दिव्य स्वरूपात दर्शन देऊन आशीर्वाद दिला. गणेशाने सांगितले की मंगलाच्या भक्तीने तो प्रभावित झाला आणि त्याला वरदान मागण्याची संधी दिली. मंगला म्हणाली, हे प्रभो, मला स्वर्गातील सर्व देवतांसह अमृत प्यायचे आहे. माझे नाव तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्ध हो. माघ कृष्ण चतुर्थीच्या दिवशी मी तुला पाहिले असल्याने हा दिवस विशेष असावा आणि भक्तांना जे या दिवशी तुमच्यासाठी व्रत करतात त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात. गणेशाने तिची इच्छा पूर्ण केली. ते पुढे म्हणाले की तेव्हापासून त्यांचे नाव अंगारक होईल आणि हा दिवस अंगारक किंवा अंगारकी चतुर्थी म्हणून साजरा केला जाईल. गणेशाने असे आदेश दिले,
की जो कोणी या दिवशी व्रत पाळतो आणि त्याची पूजा करतो त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील. अशा प्रकारे आपण पाहिलं सर्व दुःख दूर करणारे, सर्व इच्छा पूर्ण करणारे अंगारकी चतुर्थी व्रत कथा व महत्त्व व विधी ही अशा प्रकारे ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल. धन्यवाद.